हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत. आज मी असे पौष्टिक असे लाडू बनवणार आहे, मखाना खजूर लाडू. त्याच्यामध्ये मी जास्ती काही ड्रायफ्रूट्स घेतलेले नाही आहेत, कमी ह्याच्यामध्ये असे पौष्टिक असे लाडू बनवलेले आहेत. मखाना घेतलेला आहे प्रथम, त्याच्यानंतर बदाम आणि खजूर घेतलेले, ओले खजूर जे असतात ते. मखाना जर तुमचा नरम असेल तर तो एका तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये गरम करून घ्या. थोडंसं तूप टाकायचं आणि ते गरम करून घ्यायचं. बदाम पण तसेच गरम करून घेऊ शकतात. आणि खजूर घेतलेले आहेत, त्याच्या बिया काढलेल्या आहेत. एका मिक्सर जारमध्ये बदाम घ्या, खजूर घ्या आणि मखाना घ्या. ते चांगले ग्राइंड करून घ्यायचे. आणि तुमच्याकडे अजून काही ड्रायफ्रूट्स असतील, खजूर, किशमिश, अक्रोड वगैरे जे काही तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. आणि भुकेसाठी हे लाडू खूप चांगले असतात. लहान मुलांना जशी भूक लागते, कधीतरी काहीतरी हवं असतं किंवा आपल्याला काहीतरी स्वीट खायचं वाटलं तर आपण हे खाऊ शकतो. याच्यात आपल्याला स्वीट खाण्याचं क्रेविंग होतं, काय काय वेळेला चॉकलेट खावं असं वाटतं, आईस्क्रीम खावं असं वाटतं, त्यावेळेला जर हे लाडू बनवलेले असतील किंवा नुसतं तुम्ही खजूर जरी खाल्ला तरी तो इनफ वाटतो. ज्यावेळेला स्वीट आपल्याला खायचं असतं त्यावेळेलाही तुम्ही खाऊ शकता. तर चला, तर आपण हे आता बनवूयात. हे काही परत आपल्याला भाजायचं वगैरे नाही आहे. हे झाल्यानंतर ह्याचाच आपण लाडू वळायला घ्यायचा. याच्यामध्ये मी कुठे गुळही वापरलेला नाही आहे. जो खजूर, ओला खजूर आहे आपला, तो वापरलेला आहे. खारीक पण तुम्ही वापरू शकता. तर ह्या प्रकारे आपले हे लाडू असे वळता येतात. थोडंसं वसं हाताला तूप लावून या तरी पण चालेल. अगदी 15-20 मिनटात बनणारे असे हे लाडू आहेत. संध्याकाळच्या वेळेला पण तुम्ही बनवून पटकन असं खाऊ शकता. जर कोणी आलं आणि त्यांना द्यायचं असेल काहीतरी स्वीटमध्ये, आपल्याकडे मखाना वगैरे असेल तर आपण हे पटापट असं बनवून लगेच असं बनवून देऊ शकतो. ते पण खुश, आपण पण खुश. काहीतरी मुलांच्या डब्यामध्ये एखादा लाडू तुम्ही देऊ शकता. स्वीट म्हणून खायचं असतं, डबा खाऊन झाल्यानंतर हवं असेल तर तेही तुम्ही देऊ शकता. आपलं जेवण झाल्यानंतर काहीतरी ड्रायफ्रूट्स खाण्यापेक्षा जर हे असं बनवलेलं असेल तर ते पण आपण यूज करू शकतो खायला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर कोणी बनवले असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कसे बनवले, कसे वाटतात हे लाडू. आणि अशीच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. आणि मी आता मध्येच काही 2 भजीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, नॉनव्हेजचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. सोडा आणि पाणी न वापरता कांदा भजी आणि मक्याची भजी केलेली आहे, ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन आहे तो प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ कधी येतात ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये कळेल.